चॅलेंज आता चालू झाला आहे। आम्ही आता पोहोचलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर। हे आम्ही 2 तिकीट काढलेले आहेत आणि त्यांनी असे कॉइन्स दिलेले आहेत। सो आपण आता चाललेलो आहोत केव नंबर 1 कडे आणि तिथून आपण सुरुवात करणार। या गाभाऱ्यात बुद्ध प्रतिमा कोरलेली आहे। तीन तालाच्या डावीकडे आहे एक मोठी पूर्णतः साधी खोली। भटकंती लोकांसाठी विश्रांतीस ही असण्याची शक्यता असावी। रावण की खाई म्हणून ओळखली जाणारी ही गुहा 7व्या शतकाच्या सुरुवातीची आहे आणि बाजूच्या भिंती वैष्णव श्रद्धेच्या शिल्पकलेने सुशोभित केलेल्या आहेत। या गुहेत जाण्यासाठी खडकांच्या पायऱ्यांची बरीच मोठी चढणी आहे। ही गुहा दशावतार गुहा म्हणून ओळखली जाते। शेवटच्या 2 बौद्ध लेण्यांप्रमाणेच संपूर्ण दरबार भक्कम खडकात खोदला गेला आहे। गुहेसमोरच एक यज्ञ मंडप आहे। अनेक लहान देवळेही आहेत आणि आजूबाजूला पाण्याच्या टाक्या देखील आहेत। अशा प्रकारे एलोरा लेण्यांचा 50% भाग हा येथे पूर्ण होतो। तर आम्ही आता थोडी विश्रांती घ्यायची ठरवली। आम्ही आता थोडासा नाश्ता करण्यासाठी बाहेर जात आहे। ब्रेक घेतला थोडा केव नंबर 15 पर्यंत आलेलो आहे आम्ही। त्यानंतर आता एक छोटासा ब्रेक नाश्ता करून रिटर्न जाणारच आहोत। आम्ही थोडं खाण्यासाठी इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत। रेस्टॉरंट एलोरा अफाट गरमी आहे। अफाट गरमी ॲज कंपॅरिझन मुंबईकडे कमी आहे काही बोला। अफाट गरमी। आम्ही आता सध्या मागवलेली आहे 2 पावभाजी, कारण की शुभम बोलतोय आता थोडासा नाश्ता करू, नंतर सगळा फिरून झाल्यानंतर मस्तपैकी जेवू आणि पुणे निघू। ओके, पावभाजी आता नाश्त्यासाठी। पावभाजीचा आनंद लुटताना शुभम सत्वे। एक फ्रुटीची बॉटल, एक पाण्याची बॉटल आणि 2 पावभाजी। आम्ही नाश्ता करून आता मागे आलेलो आहोत आणि आत्ता ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ती घडी आलेली आहे, कारण आम्ही जात आहोत आता सध्या गुहा नंबर 16 म्हणजेच कैलास मंदिर। ही आहे गुहा नंबर 16A, जी की कैलास मंदिराच्या वरच्या बाजूस आहे। या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे केली गेली आहे। या मंदिराची निर्मिती ही आदि कळस मग पाया या तत्वावर केली गेली आहे। भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर नाहीतर डोंगर फोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत। मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे।
हे मंदिर बनवण्यासाठी साधारण 150 वर्ष लागली असावी असे संशोधकांना वाटते. आम्ही आहोत आता कैलास टेम्पलच्या टॉप व्ह्यूला. तर तुम्ही पाहू शकता इथून. सर्वात टॉप व्ह्यू. बम, तुझं काय मत आहे? कसं वाटतंय तुला? पण खालती जाऊया. काय झालं? खालती जाऊन बोलून आपण प्रॉपर काय आहे समजून घेऊया. वरती चालत आल्यामुळे आम्ही खूप दमलो होतो. या कारणाने आमचे श्वास फुलू लागले होते. फायनली आम्ही आता कैलास टेम्पलमध्ये एंट्री घेत आहोत. सो आम्ही हा इमेज आता रिक्रिएट करणार आहे. हा जो इमेज आहे आता रिक्लिक करणार आहे आम्ही. त्यासाठी आमचा अभ्यास चाललेला की नेमका हा फोटो घेतला कुठून आहे. तुम्ही पाहू शकता ह्या साईडून हा असा दिसतोय, बट क्लिकमध्ये हत्ती नाही आहे. ओके. आम्ही आता मंदिराच्या डाव्या बाजूला येऊन पाहताच आम्हाला समजले की हा फोटो येथून काढला गेला आहे. तर आता तुम्ही पाहू शकता की ज्या जागेचा हा फोटो आहे सेम तोच फोटो काढण्याचा आपण प्रयत्न करूया. अशा प्रकारे आपण फ्रेम सेट केलेली आहे. तर मित्र, तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा की हा फोटो तुम्हाला कसा वाटला. सो फायनली आम्ही क्लिक केलेला आहे. या मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट वंशातील शक्तिशाली राजा कृष्ण यांच्या कार्यकाळात इसवी सन 756 ते 775 या कालखंडात झाली. हे कैलाश मंदिर पाहिल्यानंतर याची निर्मिती मानवाच्या हातून झाली असेल यावर विश्वास बसत नाही. या मंदिरातील नक्षीकाम अप्रतिम आहे. शुभमने आणि मी निर्णय घेतला की शूज इथेच ठेवून जायचं. तर आम्ही एका बाजूला शूज ठेवलेले आहेत. महादेवाचे निवासाचे ठिकाण कैलाश पर्वत असल्यामुळे या मंदिराचे नाव कैलाश ठेवण्यात आले. मंदिराचा मुख्य भाग असलेल्या उंच अधिष्ठानाच्या दोन्ही बाजूला महाभारत आणि रामायणातील कथानक कोरलेले आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है.
कैलास मंदिराच्या उत्तरेस दरी ओलांडून गेल्यावर लागते गुहा नंबर 17. थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही आता चाललेलो आहोत केव्ह नंबर 17 कडे. बिचारा जाम दमलाय, याला वाटते की फ्री पिकअप घ्यावी तिथून. अवघड झालंय याचं, खूप कंटाळा आहे बिचारा, झोप आले त्याला. खाल्ले भाजीपाव खाल्ले, तेव्हापासून आळस असा भरलाय. पावभाजी सुचना झालंय ना काय. निसर्गरम्य असं वातावरण, मागे बघ, वा छान, आयफोनचा कमाल. हे एक शिव मंदिर आहे, ज्याच्यामध्ये 4 खांबांच्या 3 रांगा आहेत. गुहा नंबर 18. गुहा 18च्या खालच्या स्तरावर उतरून आल्यावरती थोडे पुढेच जाता आपल्याला गुहा नंबर 19 दिसते. गुहा नंबर 19च्याच बाजूला ही लागते गुहा नंबर 19A, जी की एक मोठी खोली आहे. पुढे वरती चालत गेल्यावरती आपल्याला गुहा नंबर 20 आणि 21 ही दिसते. असेच रांगेत पुढे चालत गेलो की आपल्याला गुफा नंबर 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28 ह्या दिसतात. गरमीचा पारा खूप वाढलेला आहे, सगळीकडे सावली पडले पण घाम खूप सुटलाय प्रमाणाच्या बाहेर. सगळ्यांना चालण्याचा कंटाळा येतो म्हणून ते इलेक्ट्रिक बसनी तिथेपर्यंत गेलेत. गणेशा केव्स पर्यंत कोण जात नाही, पण आम्ही चाललोय. येथे कोणीच दिसत नसल्याने आम्ही पुढे जाण्याचे टाळले आणि मागे फिरून केव्ह नंबर 29 कडे निघालो. खूप ॲडव्हेंचर करून आलेलो आहे आम्ही. फुल या साईडला पण खाई आहे, या साईडला पण बघू शकता केवढी मोठी खाई आहे. आणि एवढ्या रोडवरून आम्हाला पुढे जायचं आहे, एकदम सावकाश. हळूहळू आम्ही खाली चाललेलो आहोत. हिंदू गुहांमधील शेवटची गुहा, गुहा नंबर 29, जी की धुमरलेना म्हणूनही ओळखली जाते. नंबर 29. आम्ही हार नाही मानली. रिझर्वेशन कॅन्सल झालेलं आहे आणि आम्ही आता
हार्ड विलासाने जनरल डब्याने प्रवास करणार.